नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. तुम्ही पाहताय प्रसादजी टेक युट्यूब चॅनल. प्रसादजी टेक युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. राज्यातील भरपूर शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्यांनी त्यांचा पीक विमा भरलेला आहे. मित्रांनो, आपला पीक विमा भरून झाल्यानंतर विमा कंपनीच्या माध्यमातून एक प्रक्रिया केली जाते, ती म्हणजे आपल्या पीक विमा अर्जाची छाननी करणे. मित्रांनो, यावर्षी बरेच शेतकरी यामधून बाद होणार आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्ट होणार आहेत, कारण 7/12 वरील नावामध्ये आणि आधार कार्ड बँक पासबुक वरील नावामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे बदल आहेत आणि याच बदलांमुळे भरपूर शेतकऱ्यांचे अर्ज यावर्षी रिजेक्ट केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही तुमचा अर्ज रिजेक्ट झालाय किंवा अप्रूव्ह झालाय याच्या संदर्भातली माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, हीच माहिती आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कशी पाहायची याच्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर मित्रांनो, नक्की ही माहिती कशी पाहायची याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, आपल्या पीक विम्याच्या अर्जाची सद्यस्थिती स्टेटस कशा पद्धतीने आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकतो याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या पीक विमा अर्जाचं स्टेटस चेक करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा. ब्राउझरच्या सर्च बारमध्ये pmfby.gov.in असं टाईप करा. जर तुम्हाला टाईप करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. मित्रांनो, या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसून येतील. पहिला आहे फार्मर कॉर्नर, त्यानंतर दुसरा आहे इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर, तिसरा आहे रिपोर्ट क्रॉप लॉस आणि चौथा आहे ॲप्लिकेशन स्टेटस. मित्रांनो, 4 नंबरच्या ॲप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्यासमोर दिसून येईल. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिसिप्ट नंबर टाकण्यासाठी सांगितलेला आहे आणि खाली दिलेला कॅप्चा जशास तसा फिल करून चेक स्टेटस या बटनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तुमच्या पीक विमा अर्जाचं स्टेटस तुमच्यासमोर दिसून येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या पीक विमा अर्जाच्या पावतीचा नंबर टाका. या ठिकाणी पाहू शकता पीक विमा अर्जाची जी पावती आहे त्या पावतीच्या सर्वात वरती अशा पद्धतीने तुमचा अर्ज क्रमांक दिलेला असतो. तो अर्ज क्रमांक तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या. मित्रांनो, तुमच्या पावतीचा नंबर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड जशास तसा फिल करून घ्या आणि कॅप्चा फिल झाल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता चेक स्टेटस हे बटन दिलेलं आहे. या ठिकाणी क्लिक करून तुमच्या अर्जाचं स्टेटस चेक करून घ्या. मित्रांनो, अशा पद्धतीने तुमच्या अर्जाचं स्टेटस हे तुमच्यासमोर आलेलं असेल. या ठिकाणी पाहू शकता सर्वात पहिल्यांदा अर्जदाराचं नाव आलेलं आहे, त्यानंतर स्कीम आलेले आहे, सीझन खरीप आहे किंवा रब्बी आहे, त्यानंतर वर्ष आलेलं आहे आणि पीक विमा भरल्याचा सोर्स म्हणजे तुम्ही फार्मर ID वरून भरलेला आहे किंवा CSC ID वरून भरलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे आणि सर्वात खाली ॲप्लिकेशन सबमिटेड, पेमेंट सक्सेसफुल आणि व्हेरिफिकेशन पेंडिंग हे 3 ऑप्शन तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, ॲप्लिकेशन सबमिटेड म्हणजे तुमचा अर्ज हा सबमिट झालेला आहे आणि पेमेंट स्टेटसमध्ये तुमच्या अर्जाचं पेमेंटसुद्धा झालेलं आहे. जे ₹1 पेमेंट आपल्याला विमा भरताना करावं लागतं ते पेमेंटसुद्धा झालेलं आहे. आता या ठिकाणी पाहू शकता व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणजे आपला अर्ज हा सध्या पेंडिंगमध्ये आहे. ज्यावेळेस तुमच्या फॉर्मचं व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यावेळेस तुमचा अर्ज अप्रूव्हल होणार आहे किंवा रिजेक्ट होणार आहे याची माहिती या ठिकाणी 3 नंबरला तुम्हाला दिसून येईल. मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला तुमच्या पीक विम्याचा ₹1 सुद्धा मिळणार नाही. जर तुमचा अर्ज अप्रूव्हल झालेला असेल तरच तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभ हा मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पीक विमा अर्जाचं स्टेटस चेक करू शकता. जर तुमच्या स्टेटसमध्ये काही फॉल्ट असेल, जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल किंवा रिव्हर्ट आलेला असेल तर तुम्ही तुमच्या केंद्र चालकाला भेट द्या. CSC सेंटरवरती तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर त्याच्या पोर्टलवरती सुद्धा तुमचा अर्ज रिजेक्ट दाखवला जाईल आणि त्याच्या पोर्टलवरती तुमचा अर्ज पुन्हा सबमिट करण्यासाठी ऑप्शन असतं. जर तुमचा अर्ज काही डॉक्युमेंटच्या चुकांमुळे रिजेक्ट झालेला असेल तर त्या डॉक्युमेंटची पुन्हा पूर्तता केल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही पीक विम्यासाठी पात्र होऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीची पीक विमा योजनेच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती. जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.